तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं त्याचप्रमाणे आज आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सुरू करू. आपण इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये संपूर्ण ऍक्ट अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रायमरी सेक्शन बघू, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत आणि ह्या डेफिनेशन्स ॲज इट इज एक्झाममध्ये विचारतात. मग ती JMFC असो, नीट असो की अजून कोणती दुसरी एक्झाम. मग चला सुरू करू. मित्रांनो, आपण रोज किमान 10 कॉन्ट्रॅक्ट करतो. चहा घेतो, रिक्षात बसतो, मोबाईल रिचार्ज करतो. पण प्रश्न असा आहे, हे कॉन्ट्रॅक्ट कायद्यानुसार व्हॅलिड आहेत का? याचं उत्तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट देतो. तुमचं बेअर ऍक्ट सोबत काढून ठेवा. सेक्शन 1. चला सुरू करू. सेक्शन 1चं टायटल आहे शॉर्ट टायटल एक्सटेंट अँड कमेन्समेंट. सेक्शन 1 काय सांगतो? शॉर्ट टायटल. या कायद्याचं नाव आहे द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. नंतर एक्सटेंट. हा कायदा कुठे लागू होतो? तर संपूर्ण भारतभर हा कायदा लागू होतो. त्यानंतर कमेन्समेंट. हा कायदा कधीपासून अस्तित्वात आला? तर हा कायदा 1 सप्टेंबर 1872 पासून कायद्यात अंमलात आला. महत्वाची गोष्ट म्हणजे हा कायदा सगळ्या कॉन्ट्रॅक्टसाठी नाही. हा कायदा एक जनरल प्रिन्सिपल आहे. याचं उदाहरण म्हणजे जसं वारसाचे करार इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये त्याबद्दल लिहिलेलं आहे. त्यानंतर कोणते लग्नाचे करार, हिंदू मॅरेज सक्सेशन ऍक्ट वगैरे वगैरे असे वेगवेगळे ऍक्ट आहेत. त्यांना हा डायरेक्टली लागू होत नाही, पण हा एक जनरल प्रिन्सिपल त्या कायद्यासाठी आहे. त्यानंतर सेक्शन 2 हा डेफिनेशन्स बद्दल बोलतो. आता कायद्याचा जीव म्हणजे सेक्शन 2. या कायद्याच्या महत्वाच्या डेफिनेशन्स या सेक्शन मध्ये दिलेल्या आहेत, म्हणून ह्या लक्ष देऊन ऐका. सर्वात अगोदर 2A मध्ये प्रपोजल बद्दल बोलले आहे. प्रपोजल म्हणजे काय? जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्याला काही करण्याचा किंवा न करण्याचा प्रस्ताव देते त्याला आपण प्रपोजल म्हणतो. उदाहरणार्थ, मी तुला माझी कार 3 लाखाला विकतो, हे प्रपोजल झालं. यालाच ऑफर असेही म्हणतात. हा प्रपोजल आहे, अजून कॉन्ट्रॅक्ट नाही. त्यानंतर 2B, सेक्शन 2 सबक्लॉज B एक्सेप्टन्स आणि प्रॉमिस बद्दल बोलतो. एक्सेप्टन्स म्हणजे काय? जो तुम्ही प्रपोजल दिला होता त्याचं समोरची पार्टी एक्सेप्ट करेल. मी तुला 3 लाखात गाडी विकायला तयार आहे, तो तुम्ही मान्य केला, हो मी तुझी गाडी विकत घ्यायला तयार आहे. हे झालं एक्सेप्टन्स. आणि जेव्हा तुम्ही एक्सेप्टन्स होते त्यानंतरच प्रॉमिस, त्याला प्रॉमिस म्हणतात. म्हणजेच प्रपोजल प्लस एक्सेप्टन्स इक्वल टू प्रॉमिस. एक्सेप्टन्स नसेल तर कॉन्ट्रॅक्ट नाही. त्यानंतर सेक्शन 2 सबसेक्शन C, प्रॉमिसर आणि प्रॉमिसी कोण असतो याबद्दल सांगतात. तर प्रॉमिसर हा प्रस्ताव देणारा, किंवा आपण सेलर म्हणू, मला माझी गाडी विकायची आहे, हा झाला प्रॉमिसर. आणि मी गाडी घ्यायला तयार आहे, हा झाला प्रॉमिसी. याला बायर सुद्धा म्हणता येईल. त्यानंतर सेक्शन 2 सबसेक्शन D, कन्सिडरेशन म्हणजे काय? प्रॉमिस साठी काहीतरी देणं किंवा घेणं म्हणजे कन्सिडरेशन. समजा तुम्ही चहा पिला तर त्याचे पैसे देणार, तर पैसे हे झाले कन्सिडरेशन. काही काम केलं त्याच्या बदल्यात पगार भेटणार, तर पगार हा झाला कन्सिडरेशन. फ्री मध्ये दिलेल्या गोष्टी बहुतेक वेळा कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत, जसे गिफ्ट डीड, पण त्याला ही काही एक्सेप्शन्स आहेत, ते आपण समोर बघू. त्यानंतर सबसेक्शन E, 2E कशाबद्दल बोलतो? ॲग्रीमेंट म्हणजे काय? प्रॉमिस प्लस कन्सिडरेशन इक्वल टू ॲग्रीमेंट. प्रपोजल प्लस एक्सेप्टन्स म्हणजे प्रॉमिस, आणि तिच्यात कन्सिडरेशन जेव्हा ऍड होतो तेव्हा तो ॲग्रीमेंट बनतो. आणि आता रेसिप्रोकल, सेक्शन 2F, रेसिप्रोकल प्रॉमिसेस बद्दल बोलतो. रेसिप्रोकल प्रॉमिसेस, दोन्ही बाजूनी प्रॉमिसेस असतील तर रेसिप्रोकल प्रॉमिसेस त्याला म्हणतात. उदाहरणार्थ, एक जण घर बांधतो आणि दुसरा पैसे देतो, याला काय
रेसिप्रोकल प्रॉमिस. समजत आहे ना? या कन्सेप्ट सोप्या आहेत पण खूप महत्वाच्या आहेत, म्हणून लक्ष देऊन ऐका. आणि समजत असेल तर लाईक करा आणि समजत नसेल तर डिसलाईक करा, पण काहीतरी करा. त्यानंतर सेक्शन 2G वॉइड ॲग्रीमेंट बद्दल बोलतो. याचे सेक्शनचे नाव डायरेक्ट एक्झाम मध्ये विचारतात, म्हणून कन्फ्यूज होऊ नका. 2G वॉइड ॲग्रीमेंट बद्दल बोलतो. वॉइड ॲग्रीमेंट काय? जो ॲग्रीमेंट सुरुवातीपासूनच कायद्याने अमान्य आहे याला वॉइड ॲग्रीमेंट म्हणतात. उदाहरणार्थ, तू चोरी कर, मी पैसे देतो, हे झालं वॉइड ॲग्रीमेंट. किंवा कोणता स्मगलिंगचा कॉन्ट्रॅक्ट, तू हे ड्रग्स आणून दे, मी तुला पैसे देतो, वगैरे वगैरे. नंतर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? हा आहे 2H. जो ॲग्रीमेंट कायद्याने एन्फोर्स करता येतो त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. म्हणजे ॲग्रीमेंट प्लस एन्फोर्सेबल बाय लॉ इक्वल टू कॉन्ट्रॅक्ट. ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट, पण ऑल ॲग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतर वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट, एका पक्षाच्या इच्छेवर रद्द करता येणारा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. हा सहसा दबावाखाली सही घेतली किंवा अशीच कोणती मिसरिप्रेझेंटेशन वगैरे झाले तर तो कॉन्ट्रॅक्ट रद्द करता येतो, तेव्हा त्याला वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. आणि वॉइड कॉन्ट्रॅक्ट आधी व्हॅलिड होता पण नंतर अमान्य झाला त्याला वॉइड कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. कायद्यात याचे कारण असू शकतात, कायद्यात बदल झाला किंवा कोणतं काम कायद्याने इल्लीगल ठरवलं तर त्याला वॉइड कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. मित्रांनो, सेक्शन 1 आपल्याला कायद्याची ओळख देतो तर सेक्शन 2 आपल्याला कॉन्ट्रॅक्टची भाषा शिकवतो. या डेफिनेशन समजल्या तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा 50% अभ्यास झाला.